आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे या दोघांचं आपण स्वागत करूया। आदरणीय नारनवरे सर अध्यक्ष यांचं स्वागत करण्यासाठी मी शेंडे साहेबांना विनंती करतो आहे। प्लीज। त्याचप्रमाणे आजचे व्याख्याते डॉक्टर एन.बी. ढोके सर यांचं स्वागत करण्यासाठी मी थूल सरांना आमंत्रित करतो। अधिक वेळ न लावता मी डॉक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रबोधनास सुरुवात करा। संपूर्ण विश्वाला आपल्या करुणा आणि मैत्रीने माईकचं वालून वाढा, माईकचं खालचं एकदम हॅलो हॅलो ठीक आहे, थोडंसं वरचं वाढवून द्या, हॅलो वरचं पण वाढवून द्या, वरचं एकदम वरचं हॅलो 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 ठीक आहे। संपूर्ण विश्वाला आपल्या करुणा आणि मैत्रीने व्याप्त करणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी आपल्याला या बौद्ध धर्माची दीक्षा देऊन ओळख करून दिली आणि तथागतांशी आपलं नातं जोडून दिलं ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आजच्या या कार्यक्रमाचे आपल्या 704 व्याख्यान आहे स्कूल ऑफ ग्लोबल थॉटतर्फे वर्षावासकालीन आपली जी धम्मस्कूल आहे त्या धम्मस्कूल अंतर्गत आजचं जे व्याख्यान आहे ते 704 आहे। त्या व्याख्यानाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक पी नारनवरे सर, उपस्थित सगळे स्कूलचे सभासद, आज जो आपण विषय घेणार आहोत तो बौद्ध धर्मातील निब्बाण संकल्पना, बौद्ध धर्मातील निब्बाण संकल्पना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मी जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोललेला आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं त्याचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे त्या पद्धतीचं इंटरप्रिटेशन इतर साहित्यामध्ये मी जेव्हा निबंधावरती वाचतो तेव्हा ते या पद्धतीचं इंटरप्रिटेशन मला आवडलं येत नाही। म्हणून बाबासाहेबांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांची खासियत आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं धम्मतत्वांचं विश्लेषण केलेलं आहे शायद कोणत्या बौद्ध पंडितांना ते केलं असेल। म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आपण धम्म समजून घेतलं पाहिजे। माझा अट्टहास काय आहे, बाकी कोण काय म्हणते त्याच्यापेक्षा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात एखाद्या धम्म संकल्पनेबद्दल त्यावरती आपण फोकस केलं पाहिजे। आपला फोकस इथे पाहिजे। आपला फोकस जर हा नसेल तर एखाद्या वेळेला गडबड होऊ शकते आणि आता सध्या परिस्थितीमध्ये अशा गडबडी बऱ्याचशा चाललेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मनमानी पद्धतीनं धम्म संकल्पनाचं इंटरप्रिटेशन चालू आहे। म्हणून बाबासाहेबांचा दृष्टिकोन आपल्याला जाणून घेणं आणि समजून घेणं आणि त्यांचं जे इंटरप्रिटेशन आहे त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे धम्म संकल्पनाचं ते जाणून घेणं आवश्यक आहे। निब्बाणाचा सिद्धांत हा मध्यवर्ती असा सिद्धांत आहे, बौद्ध धर्मातला केंद्रस्थानी असणारा सिद्धांत आहे, व्हेरी इम्पॉर्टंट। धम्माची व्याख्या केलेली आहे प्राध्यापक नारनवरे सरांनी मागच्या वेळेला धम्म म्हणजे काय, अधम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय, सद्धम्माचं इंटरप्रिटेशन यावर्षी मागच्या व्याख्यानामधून त्यांनी केलेलं आहे। मागच्या वर्षी त्यांनी धम्म म्हणजे काय आणि अधम्म म्हणजे काय याचंही इंटरप्रिटेशन केलेलं आहे। धम्माची व्याख्याच आहे, त्या व्याख्येमध्ये 6 व्याख्या येतात, जवळपास 6 प्रकारच्या व्याख्या येतात धर्मामध्ये।
धम्म म्हणजे काय? प्युरिटी ऑफ लाईफ मेंटेन करणे, जीवनाची पवित्रता साधणे, पूर्णत्व साधणे तो दुसरा भाग म्हणजे धम्म होईल. जीवनाची प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. लाईफ म्हटलं, लाईफ म्हणजे जीवन, जीवनाची शुद्धी. मानवी जीवनाची शुद्धी कशाने होईल? कायिक, वाचिक आणि मानसिक. 3 प्रकारच्या शुद्धी आहेत. एक कायिक शुद्धी आहे, म्हणजे कायिक दुष्कर्म तुमच्या हातून होऊ नये. दुसऱ्या प्रकारची शुद्धी वाचिक आहे आणि तिसऱ्या प्रकारची मानसिक आहे. 10 अकुशल धर्म आहेत त्याचे. कायिकचे अकुशल कर्म 3 आहेत, वाचेचे 4 आहेत आणि मनाचे 3 आहेत. 4 आणि 3 7 आणि 3 10. 3 अकुशल धर्म आहेत. हे अकुशल धर्म घालवले आपण की आपली कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी घडून येते. कायिक, वाचिक, मानसिक शुद्धी घडून येते. त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही कोणते आहेत, कारण तो वेगळा स्वतंत्र विषय आहे 10 अकुशल धर्माचा. पण 10 कुशलांवरती आपण मात केली की आपण प्युअर होतो. आपलं जीवन कसं होतं? शुद्ध होतं, पवित्र होतं. टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ, टू मेंटेन द प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. हा एक भाग. दुसरा, टू रीच परफेक्शन इन लाईफ, जीवनामध्ये पूर्णता साधणे. जीवनामध्ये पूर्णता साधणे हा वेगळा भाग आहे, म्हणजे धम्म होय. म्हणजे धम्म होय. जीवनात पूर्णता कधी साधल्या जाते? 10 पारमितांचं आचरण केल्यामुळे जीवनात पूर्णता साधल्या जाते. पंचशील पाळता तुम्ही, आर्य अष्टांगिक पाळता, पण 10 पारमितापासून कसं दूर आहे? तुम्ही दान देत नाही कुठे. दान पारमिता तुमच्या जगण्याचा भाग नसेल तर आर्य अष्टांगिक मार्ग पाळल्याने काही साध्य होणार नाही. कृतिशील तुम्हाला पारमिताच्या द्वारे तुम्हाला बनायचं आहे. आचरणबद्धता, पारमिताचं पालन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या जीवनाला पूर्णता साध्य करून घेत असतो. टू रीच परफेक्शन इन लाईफ, टू रीच परफेक्शन इन लाईफ इज धम्मा. हा दुसरा भाग. 10 पारमितांनी पाळतात तेच पूर्णत्वाला जातात, त्यांचं जीवन पूर्णत्वाला जातं, नाही अधुरं आहे. पंचशील कितीही पाळलं, तुमच्या शील पारमिता नसेल, दान पारमिता नसेल, करुणा पारमिता नसेल, नैष्कर्म्य पारमिता नसेल, वीर्य पारमिता नसेल, अधिष्ठान पारमिता नसेल, मैत्री पारमिता नसेल, तुमच्या जीवनाला पूर्णत्व येऊ शकत नाही. सो टू रीच परफेक्शन इन लाईफ इज धम्म. दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या आपल्या विषयाशी संबंधित आहे. टू लिव्ह निब्बान इज धम्म. टू लिव्ह निब्बान इज धम्म. निब्बान, लिव्ह म्हणजे जगणे. लिव्हचा वर्ब आहे ते, इट इज अ वर्ब. त्या वर्बचा अर्थ काय? जगणे. निब्बान जगणे म्हणजे निब्बान जगण्याचा विषय आहे. निब्बान कशाचा विषय आहे? जगण्याचा विषय आहे. हिंदू धर्मामध्ये ब्रह्म हा जगण्याचा विषय नाही. ब्राह्मणी धर्मामध्ये ब्रह्म अवस्था प्राप्त करणे हा जगण्याचा विचार नाही. तो कशाचा आहे? अनुभूतीचा विषय आहे. ब्रह्माची अनुभूती ज्याने घेतली तो भूदेव. ब्रह्म ज्याला चाकलेला आहे तो कोण? भूदेव. ब्रह्म ज्यानं ब्रह्माची अवस्था, त्याचा स्वाद, त्याचा गुणागुण ज्याला चाकलेला आहे त्या माणसाला म्हणतात भूदेव. भूदेव म्हणजे ब्राह्मण. ब्रह्माची अनुभूती घेणारा या देशातला कोणता मानव प्राणी आहे? ब्राह्मण. कोण आहे? ब्राह्मण. ब्राह्मणाने डिक्लेअर केलं वी हॅव एक्सपिरियन्स द स्टेट ऑफ ब्रह्मा and that's why we are the only authority to talk on Brahma. We are the only authority to talk on Brahma. ब्रह्माविषयी भाष्य करण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे, कारण आम्ही ब्रह्माची अनुभूती चाखलेली आहे.
लक्षात आलं ना? शूद्राला ब्रह्माविषयी चर्चा करता येत नाही, कारण शूद्रांनी ब्रह्माची अनुभूती घेतलेली नाही. त्यामुळे शूद्र कॅनॉट बी द अथॉरिटी इन रिलिजियस मॅटर. शूद्र कॅनॉट बी ए अथॉरिटी इन द रिलिजियस मॅटर. आणि म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा हिंदू कोड बिल तयार केलं तेव्हा एका शंकराचार्यानं डिक्लेअर केलं होतं, an untouchable have no right to interfere with our धर्मशास्त्रास. काय म्हटलं होतं शंकराचार्यांनी? एका अस्पृश्य माणसाला आमच्या धर्मशास्त्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, आम्ही आमचं पाव घेऊ. चौफेट टीका झाल्या त्या बाबासाहेबांवरती. जेव्हा हिंदू कोड बिल त्यांनी तयार केलं तेव्हा या देशानं ते स्वीकारलेलं नाही, कारण शंकराचार्य म्हणाला होता, गंगा ही गंगोत्रीतून उगम पावते, गंगा ही गटारातून उगम पावत नाही. किती क्लेश आणि भयानक शब्द त्या शंकराचार्यानं बाबासाहेबाबद्दल वापरलेले आहे. दुर्दैव आहे देशात. शूद्रांना त्याला गटार बाबासाहेब ते तर आहे, पण त्यात शूद्र अस्पृश्य 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 माणूस हा गटार गंगेसारखा आहे. त्याच्या मनातून त्याच्या डोक्यातून हिंदू धर्माच्या वरती भाष्य होऊ शकत नाही. ते गंगोत्री कुठून उगम पावते? ब्राह्मणाच्या मुखातून. गंगोत्रीचा उगम कुठून होतो? गंगा नदी गंगोत्रीतून उगम पावते. गंगोत्रीचा उगम असणारा स्थान म्हणजे माणसाच्या ज्या ब्राह्मण आहे, आणि ब्राह्मणात फक्त धर्मशास्त्रावरती लिहू शकतो, बोलू शकतो किंवा त्याला इंटरप्रिट करू शकतो. शूद्र हॅज नो राईट और अनटचेबल हॅज नो राईट एट ऑल. अनटचेबल बिलो शूद्रा पंचम वर्ण आहे तो. कोणता वर्ण सुद्धा कोणता आहे तो? पंचम वर्ण आहे. अतिशूद्र त्याला काय म्हणतात? अतिशूद्र म्हणजे बिलो द शूद्र. बिलो द शूद्र कॅटेगरी. शूद्राच्याही खालचा वर्ण अस्पृश्यांचा आहे, त्याला म्हणतो आपण अतिशूद्र. आणि अनटचेबल हॅज नो राईट टू टॉक अबाउट आवर धर्मशास्त्रास और इंटरप्रिट आवर धर्मशास्त्रास. आणि म्हणून हिंदू कोड बिल या देशानं स्वीकारलेलं होतं. तसंच हेही आहे निब्बाण. निब्बाणालाही लोक सध्याच्या परिस्थितीमध्ये ब्रह्म अवस्थेसारखं इंटरप्रिट करून राहिले आहेत. निब्बाण कसं आहे? अडळ आहे. सत्यनारायण गोयंका काय म्हणतात त्यांच्या प्रवचनात? विपश्यनेचे क्लास मी केलेले आहे, शिबिर केलेलं आहे, प्रवचन ऐकलेलं आहे त्यांचे. त्याच्यात गोयंका निब्बाणाच्या अवस्थेला काय म्हणतात? अडळ आहे, ध्रुव आहे. उसको शब्दों में नहीं बताया जा सकता, वर्णन नहीं किया जा सकता. शब्दातीत है. अवस्था कैसी है? शब्दातीत है, यानी एब्सोल्यूट है. इन शॉर्ट में निब्बाण अवस्था कैसी है? एब्सोल्यूट, अपरिवर्तनीय है. कैसी है? अपरिवर्तनीय है म्हणजे एब्सोल्यूट आहे. असं इंटरप्रिटेशन सगळे ट्रॅडिशनल वाले, बुद्धिझम वाले सध्याच्या परिस्थितीत निब्बाणाचा करतात. आणि तो अनुभूतीचा विषय, तो कशाचा विषय? बाबासाहेब काय म्हणतात? निब्बाण जगणे, जगण्याचा विषय आहे. टू लिव्ह इन निब्बाण इज धम्म. अमूळ फरक आहे. पण बाबासाहेबांचं इंटरप्रिटेशन समजून घेणं फार आवश्यक आहे. बाबासाहेबांचं इंटरप्रिटेशन यासाठी समजून घ्यायचं आहे, राईट स्पिरिटनं इंटरप्रिटेशन केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. टू लिव्ह इन निब्बाण इज धम्म. निब्बाण जगणे म्हणजे आचरणाचा विषय आहे. निब्बाण जगणे म्हणजे आचरणाचा विषय आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा ह्या ट्रॅडिशनल कसपटामधून, परंपरावादी चुकीच्या इंटरप्रिटेशन मधून निब्बाणाला खरा अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. निब्बाणाचा खरा इंटरप्रिटेशन प्राप्त केलेला आहे. नारदांचं पुस्तक आहे टीचिंग ऑफ बुद्धा. नारदांनी सुद्धा निब्बाणाला रहस्यवादीच मानलेला आहे. नारदांनी मोठा थेरो आहे, महाथेरो आहे नारद. टीचिंग ऑफ बुद्धा मोठं पुस्तक आहे, त्याचं प्रसिद्ध पुस्तक आहे नारदाचं. त्यांनी सुद्धा निब्बाणाचा अर्थ अनुभूतीसारखाच केलेला आहे, रहस्यवादी बनवलेला आहे. रहस्यवाद बौद्ध धर्मात नाही. रहस्यवाद, गूढवाद
बौद्ध धर्माची शिकवण रहस्यवाद आहे, गूढवाद आहे असं काही लोकांना वाटते. पण बौद्ध धर्माची शिकवण कानमंत्रहारकी वाटते म्हणजे रहस्य आहे, गूढवाद आहे. दोन अभ्यासकांमध्ये एकमत का होत नाही बुद्धाच्या शिकवणीबद्दल याचं बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे विपश्यना, मेडिटेशन, ध्यान हा विचार त्या लोकांचा आहे की सम पीपल आर फॅन्सी फॉर समथिंग. त्यांचा रहस्यवादाकडे ओढा असतो काही लोकांचा. आणि हे सगळे रहस्यवादी गूढवादी बौद्ध धर्माची शिकवण विपश्यना किंवा मेडिटेशन होय, समाधी होय या पद्धतीनं बुद्धाच्या शिकवणीला मागतात. ही चूक आहे. बाबासाहेब म्हणतात ही काय चूक आहे. बुद्धाला सामाजिक संदेश द्यायचा होता. बाबासाहेबाला बौद्ध धर्म म्हणजे कशासाठी आहे? एक विशिष्ट प्रकारचा सामाजिक संदेश. रहस्यवाद नाही, गूढवाद नाही, समाधी नाही, विपश्यना नाही. एक सामाजिक मेसेज, सोशल मेसेज बुद्धाला द्यायचा होता. आणि मग बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. सामाजिक मेसेज कोणत्या प्रश्नाच्या उत्तरात आहे? डिड बुद्धा टीच लिबर्टी? डिड बुद्धा टीच लिबर्टी? स्वतंत्रता या मूल्यांचा पुरस्कार बुद्ध करतो काय? डिड बुद्धा टीच इक्वॅलिटी? भगवान बुद्ध समतेचा पुरस्कर्ता होता काय? डिड बुद्धा टीच फ्रॅटर्निटी? बंधुभावाचा पुरस्कार बुद्ध करतो काय? डिड बुद्धा टीच जस्टिस? न्यायाचा बुद्ध विचार करतो का? डिड बुद्धा टीच लव? मैत्री भावना, परस्परातील योग्य वर्तन, इक्विटियस बिहेवियर ऑफ वन मॅन विथ अनदर. इनइक्विटियस बिहेवियर मधूनच सगळ्या दुःखाचा जन्म होतो. एका माणसाचं दुसऱ्या माणसाच्या सोबत असणारं अन्यायपूर्वक वर्तन, या अन्यायपूर्वक वर्तनामधूनच दुःखाची निर्मिती होते. हे सामाजिक दुःख बोलत आहे. वैयक्तिक दुःख तृष्णेपासून होते. वैयक्तिक माणसं दुःखामध्ये का पडतात? त्याच्या तृष्णेमध्ये पडतात. पण सामाजिक दुःखाचं जड काय आहे? एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी असणारं अन्यायपूर्वक वर्तन. बाबासाहेबांनी कोणत्या पद्धतीने इंट्रोड्यूस केलेलं आहे? दुःखाची व्याख्या बाबासाहेबांची पहा. बाबासाहेब वेगळंच आहे, रसायन वेगळं आहे. ही आहे दुःखाची व्याख्या. एका माणसाचा अनुचित व्यवहार दुसऱ्या माणसासोबत घडतो तेव्हा या देशामध्ये दुःख निर्माण होतं. तुमच्या वाट्याला दुःख का आलं? ब्राह्मण समुदायाने तुमच्या सोबत केलेला अनुचित व्यवहार आणि तो जाणीवपूर्वक केलेला. कसा आहे? अवधानाने घडला नाही तो. जाणीवपूर्वक डेलिबरेटली धर्मशास्त्रांची रचना केली, धार्मिक ग्रंथांची रचना केली, स्मृती बनवल्या, नियम बनवले, कायदे बनवले, कानून बनवले. उद्देश काय? हा जो अस्पृश्य समाज आहे या समाजावरती आपल्याला बिनदिक्कतपणे अन्याय करण्याचं परवाना मिळेल. आणि म्हणून एका समूहाचा दुसऱ्या समूहाबरोबर अनुचित व्यवहार हा शेवटी दुःखाला जन्म देतो. आपल्या दुःख आणि यातनाला कोण जबाबदार आहे? ब्राह्मणांचा अनुचित व्यवहार जबाबदार. त्यांना लोभही होता, त्यांचा लोभही त्यासाठी कारणीभूत आहे. लोभ कसा होता? सगळ्या संसाधनाचा उपभोग पूर्ण जीवनभर विनासायास मला घेता आला पाहिजे हा त्याच्या मागचा मोठो आहे. विनासायास काही न करता, कोणतेही श्रम न करता मला ते करता आलं पाहिजे, ते मला करता आलं पाहिजे आणि भेटलं पाहिजे आहे तर मला. यासाठी त्यांनी सगळा हा प्रपंच निर्माण केलेला आहे. आणि या प्रपंचाद्वारे म्हणून बाबासाहेब म्हटलेलं आहे व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन फॉर अनटचेबल्स मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. ब्राह्मण क्लास इज दॅट क्लास इन इंडिया. ब्राह्मण क्लास इन इंडिया इज दॅट क्लास इन इंडिया नोवेअर फाउंड इन द वर्ल्ड.
जगामध्ये हा सर्व कुठे दिसून येत नाही. बाबासाहेब म्हणतात ज्या वर्गाने आपल्या स्वतःच्याच बांधवांना कायम स्वरूपी गुलामगिरी ठेवण्यासाठी तत्वज्ञान निर्माण केले नाही. सख्या बांधवांना रक्तमासाच्या त्यांच्या सख्या बांधवांना कायम स्वरूपी परपेच्युअल स्लेव्हरी म्हणजे कायम स्वरूपी त्यांना गुलाम ठेवण्यासाठी असं तत्वज्ञान निर्माण करणारा या देशातला एकच वर्ग आहे. तो वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. तो वर्ग म्हणजे ब्राह्मण वर्ग होय. दिस इज द क्लास, पर्टिक्युलर क्लास नोवेअर फाउंड इन द वर्ल्ड. जगामध्ये असा समूह सापडणार नाही की आपल्याच बांधवांना कायमस्वरूपी गुलामगिरी ठेवण्यासाठी त्यानं तत्वज्ञानाची निर्मिती केली आहे. दिस इज द डायग्नोसिस ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून त्याची चिकित्सा केली. म्हणून या तत्वज्ञानाची चिकित्सा पहिल्यांदा या भारत देशात कोणी केली असेल तर ती केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कॅन हिंदुइझम टीच इक्वॅलिटी, कॅन हिंदुइझम टीच लिबर्टी, कॅन हिंदुइझम टीच फ्रॅटर्निटी या प्रश्नांची 3 प्रश्नांची फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम या चॅप्टर मध्ये व्हॉल्यूम नंबर 3 मध्ये बाबासाहेबांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे या 3 मूल्यांपैकी एकही तत्व हिंदू धर्माची फिलॉसॉफी पाळली नाही. आणि जो धर्म या 3 तत्वांना मान्यता देत नाही तो धर्म हा शोषणाची व्यवस्था होय. शोषणाची व्यवस्था होय या निष्कर्षाप्रकारे बाबासाहेब. आणि म्हणून निब्बाणाचं इंटरप्रिटेशन बाबासाहेबांनी केलेलं आहे. निब्बाण जगण्याचा विषय आहे, निब्बाण अनुभूतीचा विषय नाही. अनुभूतीचा विषय म्हटला की रहस्यवाद आहे. आज लोक म्हणतात आमच्या जीवनाचं ध्येय काय असावं? निब्बाण प्राप्त करणे. निब्बाण प्राप्त करणे ध्येय नाही. आमच्या जीवनाचं ध्येय असावं निब्बाण जगणे. आणि राज नावाच्या भिक्षूला बुद्धांनी प्रवचनातूनच सांगितलं की राज व्हॉट इज रूटेड इन निब्बाण. राजनं प्रश्न विचारला बुद्धाला निब्बाणाच्या मुळाशी काय, त्याचा हेतू काय, त्याचं ध्येय काय. तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की राज निब्बाण हे सदाचारी जीवनाचा पाया आहे. निब्बाण हे काय? शिलाचं जीवन जगण्याचा पाया आहे. सदाचरणाचं जीवन जगण्याचा पाया आहे. त्याला मी काय म्हणतो? निब्बाण. बुद्धांनी उत्तर दिलं, राजला उत्तर दिलं आहे. कशाला शब्द नाही, कुणाचं नाही आपल्याला पाहायचं. स्वतः बुद्धांनी राजला उत्तर दिलंय राज नावाच्या भिक्षूला की राज निब्बाण इज रूटेड इन रायटियस लाईफ, लिव्हिंग ए रायटियस लाईफ. शीलयुक्त जीवन जगणं, सदाचार युक्त जीवन जगणं म्हणजे निब्बाण जगणं. शीलयुक्त जीवन जगणं, सदाचार युक्त जीवन जगणं म्हणजे काय होय? निब्बाण होय. तो अनुभूतीचाही विषय नाही आणि ते तुमच्या जीवनाचं कसं पाहिलं तर ध्येय नाही. लोकांनी त्याला ब्रह्माच्या अवस्थेसारखं पाहिलेलं आहे. म्हणून त्यांना वाटते ब्रह्माशी लीन होणं आमच्या जीवनाचा काय पाया आहे किंवा उद्देश आहे. निब्बाणाचा पाया किंवा उद्देश काय आहे? सदाचरणी जीवन जगणे, शील पूर्ण जीवन जगणे हा निब्बाणाचा काय आहे? पाया आहे. खालचं एकदम खालचं माहिती पाया आहे. आणि म्हणून निब्बाण जगण्याचा विषय आहे. आणि सदाचरणी जीवन कोणत्या मार्गाने जगलं जातं? शीलवान जीवन कोणत्या मार्गाने जगलं जातं? पंचशील आणि त्याचा पुढचा आर्य अष्टांगिक मार्ग. दोनच आहे. आर्य अष्टांगिक मार्ग.
समाजातलं दुःख जर कमी करायचं असेल तर प्रत्येक त्या जगातल्या माणसानं किंवा समाजातल्या माणसानं कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे? कमी केलं का वाढला पाहिजे? एकदम खालचं वाटत, एकदम खालचं वाढवू का? हॅलो, लोड उडालं समस्या बस. कोणता मार्ग जगणं आवश्यक आहे? सामाजिक दुःख नष्ट करण्यासाठी अष्टांगिक मार्ग. तुमची सम्यक आजीविका काय केली म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचा मार्ग पकडाल का? तुम्ही शोषणाचा मार्ग पकडाल का? व्यापारी अधिक नफा मिळवून शोषण करेल का सर्वसामान्य जनतेचं? म्हणजे सम्यक आजीविकेचं पालन केलं म्हणजे दुःख कमी होईल की वाढेल? दुःख कमी होईल. तो भ्रष्टाचार करणार नाही. व्यवसाय करेल तर इमानदारीने करेल, वाजवीच नफा घेईल, अवास्तव नफा घेणार नाही. या देशातला ट्रेडिंग क्लास अवास्तव नफा कमावतो. तुम्हाला काय माहित कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे कपड्याची माहिती राहते का? आणि कपड्याचा भाव किती आहे दुकानात गेल्यावरती त्या भावाचा आणि प्रोडक्शन कॉस्टचा काही संबंध आहे का? अगदी नॉमिनल कॉस्ट ऑफ मध्ये पेट्रोल तयार होतं, पण विकल्या किती रुपये लिटर? 105 हार्डली 20 ते 25 रुपये प्रति लिटर खर्च आहे तो प्रोडक्शनचा पेट्रोलचा. किती? 20 ते 25. आणि विकल्या किती जातं? 106 105 7 लिटर. म्हणजे अवास्तव नफा आहे. आणि अवास्तव नफा कोण खातो? सर्वसामान्यांच्या विकासासाठी कामी होणारा का? व्यापारी वर्ग भांडवलदार वर्ग खातो. व्यापारी वर्ग भांडवलदार वर्ग खातो. म्हणजे सम्यक आजीविका जर नसेल तर या देशामध्ये इनजस्टिस वाढीला लागतो आणि सामाजिक दुःखाची वाढ होते. आणि म्हणून सामाजिक दुःख जर तुम्हाला कमी करायचं असेल तर आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन या देशातल्या प्रत्येक माणसानं केलं पाहिजे. जे काही प्रमाणात ते करतात, वास्तव नफा घेत नाही. जैनचं आहे थोडं, म्हणजे आपल्या हाती सम्यक आजीविका आहे त्यांची पण. आता सोडून द्या, बाकी अपवाद असतात काही, जे अपवाद प्रत्येक समाजातच आहे. सगळे समाजात आहेत, पण तरी मेजॉरिटी ऑफ देम दे फॉलो दी सम्यक आजीविका. त्यांचाही जे आहे सम्यक आजीविकाचं तत्व जैनामध्ये आहे बरं. जैनामध्ये आहे. त्यामुळे दुकानं काढत नाही, मांसाचा व्यवहार करत नाही, दारूचे बिअर बार काढत नाही. जैनाचे हॉटेल नाही आहे, आहेत तर जयस्वाल लोकांचे फारच कमी आहे. असले एका दुःखा अपदात्मक परिस्थितीमध्ये आहे ते फॉलो करतात सम्यक आजीविकेचा मार्ग. बौद्धांनी सुद्धा हा सम्यक आजीविकेचा मार्ग पाळायला पाहिजे. म्हणजे सामाजिक दुःख तुमचं कमी होईल. म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे म्हणजे निब्बाण जगणे होईल. काय सांगितलं राजला? आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे म्हणजे निब्बाण जगणे होईल. आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणं सोडून दिलं आणि आपण म्हणतो निब्बाणाची अनुभूती कशी आहे? अडळ आहे, दृढ आहे, शब्दों में बताई नहीं जाती, वो व्यक्त नहीं कर सकते, वो शब्दातीत अवस्था है और अपरिवर्तनीय अवस्था है. इसका मतलब निब्बाण की अवस्था एब्सोल्यूट है. हो सकता है कि एब्सोल्यूट बुद्धिज्म में नथिंग इज एब्सोल्यूट. बौद्ध धर्म में कोई भी चीज एब्सोल्यूट नहीं है. एब्सोल्यूट मीन्स अपरिवर्तनीय कोई भी चीज बौद्ध धर्म में नहीं है. अनित्यतावादाचा सिद्धांत बुद्धाचा सांगतो या विश्वातली छोट्यातली छोटी वस्तू तर मोठ्यातली मोठी वस्तू सुद्धा सतत काय बदलण्याची लॉ ऑफ इम्परमनन्स. लॉ ऑफ इम्परमनन्स. आपल्याकडे सूर्याच्या गर्भात किती घडामोडी चालू आहेत. मोठा तारा उदाहरण घेतलं 600 दशलक्ष टन हायड्रोजन एका सेकंदाला जळतो. सूर्याच्या गर्भात किती हायड्रोजन जळतो? 600 दशलक्ष टन. किती वेळेत? एका सेकंदात. म्हणून एवढी ऊर्जा देते. म्हणून एवढी त्याला ऊर्जा आहे. म्हणून सूर्याला प्रचंड ऊर्जा आहे. त्याचं कारण काय? 600 billions of hydrogen is burning per second. It is getting converted into helium gas. हायड्रोजनचं रूपांतर हिलियम मध्ये होतं आणि प्लस ऊर्जा अशी थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन
सूर्याच्या गर्भात रात्रंदिवस चालू आहे. कोणत्याही सेकंदाला हे ऊर्जा निर्मितीचं काम सूर्य ठप्प करत नाही. ज्या दिवशी ऊर्जा निर्मितीचं काम सूर्य ठप्प करेल त्या दिवशी या पृथ्वीचा सगळा नायनाट घडून येईल, प्रलय घडून येईल. पहा एवढ्या सगळ्या ताऱ्यात किती बदल चालू आहे. पुन्हा हिलियमचं रूपांतर हायड्रोजन मध्ये होतं. रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणतात त्याला केमिस्ट्रीच्या भाषेत. कोणती रिएक्शन? रिवर्सिबल. इधर से जाने वाली और उधर से वापिस आने वाली. इधर से जाने वाली से हाइड्रोजन जलने के बाद हीलियम निर्माण होता है और हीलियम जब जलता है तो वापिस वो हाइड्रोजन को निर्माण करता है. त्यामुळे सूर्याला फ्युएलची गरज पडत नाही. आणि या पद्धतीनं तो अजूनही मिलियन्स ऑफ इयर्स जळत राहिला तरी सूर्याची ऊर्जा कमी होणार नाही. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कोळसा संपेल, कोळसा एक दिवस संपेल, क्रूड ऑइल एक दिवस संपुष्टात येईल. लिमिटेड साठा आहे. सगळीकडे थोडी भेटते कोळसा, सगळीकडे थोडी तेलाच्या विहिरी आहे. इराणकडे जास्त आहे. भारतात काहीच ठिकाणी आहे दिब्रुगड आसामच्या भागामध्ये क्रूड ऑइलच्या तरी पाहिजे मोठ्या मोठ्या. पण एक दिवस तर त्या आटणार आहेत, संपणार आहे. म्हणून तर आपण कुणीकडे चाललो होता? सूर्याकडे जाऊन राहिलो. आपण कुणाकडे जाऊन राहिलो नाही? सोलर एनर्जीकडे जावं येणार आहे. पुढच्या जगाची सोलर एनर्जी गरज होणार आहे. थर्मल पॉवर स्टेशन बंद होतील. एमएससीच्या नोकऱ्या गायब होतील. कोळसाच नाही, वाप होणार नाही, वापस नाही तर टर्बाईन फिरणार नाही, टर्बाईन फिरणार नाही तर वीजच निर्माण होणार नाही. सांगून आलो मी तुम्हाला. आपण कुणीकडे जाऊन आलो? आपण जावं लागणार भविष्यात. भविष्यात तुम्हाला कुणाकडे जावं लागणार? दॅट इज द अल्टिमेट non-conventional source of energy. It is called non-conventional source of energy. Conventional कोळसा, conventional source तेल, डिझेल, पेट्रोल हे कन्व्हेन्शनल आहे, हे संपुष्टात येणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल सोर्स सूर्य आहे. ही संपुष्टात न येणारी ऊर्जा आहे. आणि someday in the near future you have to take shelter of solar energy. Solar energy. That is natural. Nowadays people are आपल्या घरावरती आपण सगळीकडे काय बसवून राहिलो आता? पुढे असे येईल सोलर एनर्जी प्रत्येक घरावरती बसवणं ही काळाची गरज होणार आहे. इंडस्ट्री सुद्धा सूर्याच्या एनर्जी शिवाय चालू शकणार नाही. थर्मल एनर्जी कोळसा संपला तर गायब होणार आहे. एनर्जी क्रायसिस निर्माण होणार आहे. आणि म्हणून जपान सारखे लोक आता सायकलनं जाऊन राहिलेले आहेत. ऑफिस मध्ये काय जातात? आपल्या नाही भाजी घ्यायला गेला की कार काढते, पेट्रोल काढते, गाडी मारते. म्हणजे आपण एनर्जी फालतू वेस्ट कंझ्युम आपण करतो पेट्रोल विनाकारण. जपानमध्ये चायनामध्ये लोक कंपल्सरी आहे, आदेश आहे त्या सरकारचा, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या ऑफिसला सायकलने जावं. पेट्रोलच्या वाहनांनी, डिझेलच्या वाहनांनी कुणीही ऑफिसमध्ये जाऊ नये. द्या कॉन्झर्वेटिव्ह द एनर्जी. आणि आपल्या भारतात काही नियमच नाही. भारतात काही नियमच नाही. पॉप्युलेशन खूप आहे आणि प्रदूषणही तेवढं वाढून राहिलो आपण. आज पेट्रोल जळल्यामुळे गाडीतून जो निघतो कार्बन मोनॉक्साईड अत्यंत जहरी गॅस. CO2 हा तेवढा जहरी नाही. कार्बन डायऑक्साईड इज नॉट पॉइझनस गॅस. त्याने मरत नाही माणूस. पण CO कार्बन मोनॉक्साईड CO इज व्हेरी डेंजरस. हा ते विषाक्त वायू आहे. आणि तो कुठून निघतो? पेट्रोल जळतं वाहनांच्या मधून, त्याच्या सायलेन्सर मधून जो बाहेर पडतो तो कोणता गॅस आहे? कार्बन मोनॉक्साईड CO. अत्यंत जहरी गॅस निघतो. आणि त्यामुळे हार्टच्या बिमाऱ्या, ब्रेन स्ट्रोक, अटॅक शहरामध्ये काय होऊन राहिलेलं आहे? 40% ऑक्सिजन राहते, 60% ऑक्सिजन त्याचा डिप्लीट होतो. म्हणून तुम्हाला ट्रिप काढून फिरायला जावं लागते जंगलात. म्हणून लोकांना आता फार्म हाऊस बांधणं सुरू केले जंगलात. प्युअर ऑक्सिजन तिकडे आहे 100%. शहरामध्ये ऑक्सिजन किती टक्के आहे?
40%. सकाळी फिरायला गेले 6च्या आत, पण 6च्या आत उठणाऱ्याची संख्या 2%च आहे. 98% 9 वाजेपर्यंत झोपून राहतात. त्यामुळे ते शुद्ध ऑक्सिजन पासून वंचित राहतात आणि म्हणून त्यांना बिमाऱ्या जास्त येतात. जे 5 वाजता फिरायला जातात आमचे ढोणे साहेब बरोबर कुत्रा घेऊन 5:30 ला जाते. पाण्याची तब्येत कशी आहे त्यांना, ऑक्सिजन जास्त आहे, भरपूर शांत असतं, ओझोनचं प्रमाण भरपूर असतं, वाहन नसतात, त्यामुळे ऑक्सिजन डिप्लीट होण्याची शक्यताच नाही. CO बरोबर O झाला की CO2 तयार झाला. CO प्लस O ऑक्सिजन इक्वल टू CO2. O कुठून घेतला? वातावरणातून घेतला. म्हणजे आता वातावरणातून घेतला म्हणजे ऑक्सिजन काय झाला? कमी झाला. ऑक्सिजन डिप्लीट झाला की तुम्हाला ऑक्सिजनचं पर्सेंटेज मिळणार इंटेक कमी झालं, त्यामुळे बिमाऱ्या जास्त झाल्या. ही सायकल आहे. नायट्रोजन चक्र याला म्हणतात, विश्वाचं नायट्रोजन चक्र. त्यामुळे मुख्यातला मोठा सूर्य घेतला तरी तो अपरिवर्तनीय आहे. तिथे सतत बदल घडून येतो. आणि ॲटम छोट्यातला छोटा ॲटम ज्याचा घात 10⁻12 सेंटीमीटर आहे. अणूची साईज किती आहे? अणूचा आकार किती? ॲटमचा आकार किती? 10चा भाग पॉवर -12 0.0000012 असेल. 1 12 0 नंतर 1 मायनस मध्ये 12 0 हा त्याच्या 0 पॉइंट 1 ले 10 ने भागलं म्हणजे 0.1. 1 ले 100 ने भागलं म्हणजे 0.01. हा झाला 10चा घात -2. पहिला झाला 10चा घात -1. याची साईज किती आहे? 10चा घात 12 इतका छोटा ॲटम. बिल्डिंग ब्लॉक म्हणत होते त्याला विश्वाचा. या ॲटमला काय म्हणायचे? या भौतिक पदार्थाचा बिल्डिंग ब्लॉक कोण आहे? हा परमाणु आहे. हा काय आहे? परमाणु. परमाणु ॲटम आहे. पुढे मानायचे ते आता रद्द झालेला आहे. हा सिद्धांत 19व्या शतकाच्या पूर्वीचा सिद्धांत आहे. परमाणु हा भौतिक पदार्थाचा अंतिम घटक आहे. आताचं सायन्स अंतिम घटक मानत नाही. देयर इज नो बिल्डिंग ब्लॉक ऑफ मॅटर. बिल्डिंग ब्लॉक नाही, प्रोसेस आहे, वेव्ज आहे, तरंग आहे. सध्याचं मी सांगितलं प्रत्येक समुपदामध्ये कॉझही नाही ना, इफेक्टही नाही, जन्मही नाही ना, मृत्यू नाही, प्रोसेस आहे. ठीक आहे, प्रोसेस आहे. या प्रोसेसने सगळे जुळलेले आहोत. ऑल आर कनेक्टेड टुगेदर. जगातला प्रत्येक मानव या सायकिक प्रोसेसने जुळलेला आहे. मानसिक वेव्हने जुळलेला आहोत. मेंटल वेव्ह. जगातला प्रत्येक माणूस त्याचं सायकिक लाईफ, त्याचं मानसिक जीवन हे कसं आहे? या मानसिक तरंगानं जुळलेलं आहे. तुम्ही इंडिपेंडंट नाही, तुम्ही स्वतंत्र नाही. तुम्ही स्वतःला स्वतंत्र का वेगळं समजता, तो तुमचा काय अहंकार आहे. तो तुमचा काय अहंकार आहे. अहंकारामुळे आपण स्वतंत्र अस्तित्व असल्यावर वाटतो. ऍक्च्युअली यू आर नॉट फ्री इन दिस युनिवर्स. यू आर कनेक्टेड एव्हरीवेअर. हा जो अणु आहे, त्या अणुमध्ये घडामोडी आहे. लोकांना वाटते अणु म्हणजे फिक्स आहे, त्याला बदलता येत नाही, त्याला तोडता येत नाही. डॉल्टनच्या थेअरीप्रमाणे अणूंची पहिल्यांदा थेअरी कोणा मांडली? डाल्टन. भौतिक पदार्थ हे अणूपासून बनलेले आहे. अणूंची एक ऑर्डरली रचना, त्यापासून प्रत्येक भौतिक पदार्थ बनलेला आहे. कॉपर घेतला की एक ॲटम त्याचा विशिष्ट अंतराने ठेवलेला आहे. आयरन घेतला त्याची रचना वेगळी आहे. सोनं घेतलं त्याची रचना वेगळी आहे. सिल्वर घेतली त्याची ॲटॉमिक रचना वेगळी आहे. कार्बन घेतली त्याची ॲटॉमिक रचना वेगळी आहे. त्याचं ॲटॉमिक डिस्टन्स आहे. 2 परमाणूमधलं किती अंतर असावं? कॉपरचं वेगळं आहे, आयरनचं वेगळं आहे, निकेलचं वेगळं आहे, झिंकचं वेगळं आहे, कार्बनचं वेगळं आहे. ते एक्सरेनी आपल्याला 100% ॲक्युरेटली काढता येते. एक्सरे टेक्नॉलॉजी आम्ही काढतो. आमचा फिजिक्स वाल्यांचं संशोधन म्हणजे हेच असते. आमचं संशोधन फिजिक्स वाल्यांचं कोणतं असते? या भौतिक कणाच्या आत काय घडामोडी चालू आहे, त्याची रचना कशी आहे, त्याचं सगळं कसं आहे, स्ट्रक्चर कसं आहे, याचा अभ्यास आम्ही एक्सरे डिफ्रॅक्टोग्राम म्हणतात त्याला. एक्सरे डिफ्रॅक्टोग्राम. जसा तुम्ही एक्सरे काढता फोटो छातीचा, तसा आम्ही एक्सरे डिफ्रॅक्टोग्राम काढतो. आणि त्यामुळे आम्ही लोहाची रचना कशी आहे, ॲटॉमची, कॉपरची कशी आहे, दोघात फरक काय आहे, दोघांचे गुणधर्म कसे वेगळे आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास भौतिक शास्त्राचे शास्त्रज्ञ रात्रंदिवस. थोडक्यामध्ये
अणू छोटा एवढा असताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रत्येक सेकंदाला परिवर्तन होऊन राहिलं आहे. नथिंग इज ॲब्सोल्यूट. निब्बाण इज नॉट ॲब्सोल्यूट. आता मुद्दा काय आहे? निब्बाण इज नॉट ॲब्सोल्यूट. इट इज एव्हर चेंजिंग स्टेट ऑफ माइंड. इट इज एव्हर चेंजिंग स्टेट ऑफ माइंड. मनाची सतत विकसित होणारी आणि सतत परिवर्तित होणारी अवस्था, त्या अवस्थाला म्हणतात हायली कल्टिवेटेड आहे, विकसित आहे. ही कशी अवस्था आहे? हायली कल्टिवेटेड आहे. आपण आर्यसांगिक मार्गाचं तंतोतंत पालन केलं तर तुमचं माइंड काय होईल? विकसित होईल. आणि साधं विकसित राहील का ते? उच्च कोटीचं विकसित माइंड. बुद्धाचं माइंड काय आहे? उच्च कोटीचं विकसित माइंड आहे. अरंताचं माइंड काय आहे? उच्च कोटीचं विकसित माइंड आहे. आपण ऑर्डिनरी आहोत, आपण प्रोसेस मध्ये आहोत. आर्यष्टांगिक मार्ग पंचशील पाळण्याच्या प्रोसेस मध्ये आहोत. तुमचं वैयक्तिक दुःख पंचशील न पाळल्यानं होतं आणि सामाजिक दुःख आर्य अष्टांगिक मार्ग न पाळल्यामुळे होतं. वैयक्तिक दुःख नष्ट करायचं असेल तर पंचशिलेचं पालन प्रत्येक माणसानं आपल्या जीवनात केलं पाहिजे. वैयक्तिक दुःख, तुमचे दुःख तुम्हीच निर्माण केले. चोरी करता, भ्रष्टाचार करता, व्यभिचार करता, हिंसा करता, दारू पिता, पाचही शिलाचं पालन करताय, खोटं बोलता, त्यामुळे येणारं दुःख कोणी निर्माण केलं? तुमचं दुःख तुम्हीच निर्माण केलं. वैयक्तिक दुःख पंचशिलेच्या न पालनामुळे होतं आणि म्हणून वैयक्तिक दुःख गावाचं असेल तर पंचशिलेचं काटेकोर पालन केलं पाहिजे. आणि सामाजिक दुःख, समाजाचं दुःख, देशाचं दुःख कशामुळे निर्माण होतं? आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन न केल्यामुळे. तुमचे संकल्प चांगले नाही. संसदेत निवडून तर पाठवलं पण संकल्प काय? पैसे खायचे आहे, भ्रष्टाचार करायचा, 10 पिढ्याची कमाई करायचा आहे. तुमचा संकल्प सम्यक आहे का? नाही. सम्यक संकल्प खासदाराचा राहील कधी? तो मला या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण करायचं आहे, त्याच्यासाठी मला झोकून द्यायचं आहे, जगायचं आहे, बर्बाद व्हायचं आहे, सॅक्रिफाईस करायचं आहे. हा संकल्प कोणता राहील? सम्यक संकल्प. मग तुमच्या 544 खासदाराचा असा सम्यक संकल्प झाला, देशातलं दुःख कमी होईल की वाढेल? मानवतेचं दुःख कमी होईल की वाढेल? महागाई वाढत जाईल का? स्थिर राहील. सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जास्त ताण पडणार नाही. त्याला कमीत कमी पैशामध्ये आपली उपजीविका चांगल्या पद्धतीनं आरोग्यदायी जीवन त्याला जगता येईल. कधी? या 544 लोकांचा संकल्प जर दृष्टी चांगली पाहिजे. त्याची दृष्टी आहे हिंदू राष्ट्राचा लोक म्हणतात. अरे हा कुठला विषय? निमित्त त्या दृष्टी झाली. या राष्ट्राला आम्ही रूपांतरित कशामध्ये करतो? काय ध्येय आहे? हिंदू राष्ट्र निर्माण करणे. हा काय झाला? सम्यक दृष्टीचा विचार झाला का? हा मिथ्या दृष्टीचा विचार झाला आणि म्हणून या देशाला तो गड्ड्यामध्ये घेऊन जाईल. थोडक्यामध्ये आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन या देशातल्या देश चालवणाऱ्या लोकांनी आणि सगळ्याच लोकांनी, त्याही नाही केलं, लोकांनी नाही केलं तरी आणि तेवढी समाधान. त्याने पालन केलं, लोक म्हणतो आम्ही चोरीच करतो, लोक म्हणतो आम्ही डाकेच टाकतो, तरी कल्याण होईल का? नाही. म्हणजे सर्वसामान्य देशाने सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं पाहिजे. आणि देश चालवणारे एक्झिक्युटिव्ह मधले लोक, लेजिस्लेटिव्ह मधले लोक, ज्युडिशियरी मधले लोक यांनी सुद्धा आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन कसोशीनं केलं पाहिजे. म्हणजेच त्यांनी निब्बाण जगण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे ह्या देशातलं कमी. बाबासाहेबांचं इंटरप्रिटेशन आहे. मी माझं त्याचं स्पष्टीकरण देऊन आलो. हे माझं स्पष्टीकरण मी देऊन आलो त्याला. पण इंटरप्रिटेशन कोणाचं आहे? बाबासाहेबांचं आहे. To live in Nibbana is nothing but to follow the eightfold path strictly. Strictly follow the eightfold path by all citizens of this country. All. म्हणून बुद्ध धर्म कसा आहे? एका समाजाचा नाही, वैश्विक आहे, मानवतेसाठी आहे, भारतातल्याच मानवासाठी नाही. तो जगातल्या मानवाची गरज आहे. तो युनिव्हर्सल आहे. बुद्धिझम म्हणजे युनिव्हर्सल फिलॉसॉफी, त्याला काही तोड नाही. म्हणून आपल्याला पटलं पाहिजे, आपल्या अंतःकरणाला भिडलं पाहिजे, आपल्याला अपील झालं पाहिजे की मला धम्म प्रचार प्रसाराचं काम करायसाठी झोकून द्यायचं आहे. ती तुम्हाला अपीलच होणार नाही गोष्ट तर तुमच्या अजून चांगलं काम होऊ शकत नाही. किती ध्यान लावा.
किती विपश्यनाचे क्लास करा, किती मेडिटेशन लावा, किती तीर्थयात्रा करा, बुद्धगयाला जा, कृष्णनगरला जा, फायदा होणार नाही जोपर्यंत तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडून येत नाही, जोपर्यंत तुमचं चित्त शुद्ध होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही सदाचरणाचं जीवन जगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही पुण्यलाभी होऊ शकत नाही. बोधी धर्मानं चीनच्या सम्राटाला सांगितलं, तुम्ही मोठे विहार बांधा, बिल्डिंग बांधा, खूप धर्मशास्त्राच्या पुस्तकांचं लिखाण करा, असंख्य संख्येनं भिक्षू तुम्ही तयार करा, पण तुमचं चित्त जर इम्प्युअर आहे आणि तुमचं वळण व आचरण जर सदाचरण युक्त नाही, हे एवढं वागल्यानंतरही कोणतंही पुण्य तुम्हाला प्राप्त होणार नाही. बोधी धर्माने चीनच्या सम्राटाला सांगितलेलं आहे. प्रोफेसर नरसिंह लिटन, प्रोफेसर नरसिंह लिटन इन द फेमस बुक, व्हेरी फेमस बुक. नाही, that is one of the best book. But again, second book is written by Professor Narasimha, Religion of a Modern Buddhist. Religion of the Modern Buddhist. हे पुस्तक लिहिलं आहे नरसिंह. त्याच्यात म्हटलं नाही तीर्थयात्रा करत बसू नका, काय मिळणार नाही तुम्हाला. पंचशिलेचं पालन करणाऱ्या माणसाला लुंबिनीला जायची, सारनाथला जायची आणि कुशीनगरला जायची गरज नाही, काही साध्य होणार नाही. प्रोफेसर नरसिंह पिलग्रिमेज करण्याची, तीर्थाटन करण्याची काही गरज नाही. जो माणूस काटेकोरपणे पंचशिलेचं पालन करतो त्या माणसाला काहीच गरज नाही. आणि ज्याच्या मनात द्वेष भरलेला आहे, ज्याचं अंतःकरण द्वेषानं पोचवत भरलेलं आहे, दुसऱ्याला नेहमी पाण्यात पाहतो, त्या माणसानं किती तीर्थाटन केले तरी त्याला काही लाभ होणार नाही. प्रोफेसर नरसिंह, रिलीजन ऑफ दी मॉडर्न बुद्धिस्ट. आधुनिक बुद्धिस्ट कसे राहतील, आधुनिक बुद्धिस्ट लोकांचा धर्म कसा राहील, आधुनिक बुद्धिस्ट, आधुनिक विज्ञान युगातले बुद्धिस्ट म्हणला जातो. प्रोफेसर नरसिंह काय म्हणाला, आधुनिक वैज्ञानिक युगातल्या बुद्धांचा धर्म कसा राहील. Very philosophical book he has written, and it appeals to me. I always used to read Professor Narasimha. मी नेहमी भारी वाचतो, मी हलकं फुलकं नाही वाचत, भारी वाचतो, भारीच तुम्हाला सांगतो सोबत. आता तो पिंड झालेला आहे, मला हलकं फुलकं नाही आवडत. हलक्या फुलक्यामध्ये मी समाधानच करतो. इंग्लिशमध्ये मराठीवाल्याला माझं समजेल. भाषांतर व्यवस्था सांगू प्रोफेसर नरसिंह पुस्तकाचं भाषांतर आहे. ज्याचं मन हे द्वेषाला पछाडलेलं आहे, जो आळशी आहे, उद्योगी नाही, नुसता रिकामा बसलेला आहे, कामधंदा काहीच करत नाही, त्या माणसानं किती तीर्थाटन केले तरी त्याला पुण्य लाभणार नाही. पंचशिलाचं जो पालन करत नाही तो किती कुशीनगरच्या वारा करत आणि किती महाबोधी वेळात जाऊन तो भूताना उघडा होऊन पूजा करून येईल, त्याला पुण्य लाभत नाही. हा आचरण आहे. हा विषय कशाचा आहे, आचरणाचा आहे. आर्य अष्टांगिक मार्ग विषय कशाचा आहे, आचरणाचा आहे. निब्बाण कशाचा विषय आहे, आचरणाचा विषय आहे. हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या निब्बाणामुळे सुख कसा प्राप्त होते हा प्रश्न उपस्थित केला. निब्बाण 3 प्रकारचं सांगितलेलं आहे, 4 प्रकारचं सांगितलेलं आहे. एक लौकिक, म्हणजे बुद्धाच्या पूर्वसरीची, बुद्धाच्या अगोदरच्या लोकांची निब्बाणाच्या विषयीची संकल्पना कशी होती, ती संकल्पना आणि बुद्धाची संकल्पना याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. भगवान बुद्धाच्या अगोदरचे लोक निब्बाणाचा अर्थ ते मोक्ष म्हणतात, पण कशाचा मोक्ष, पुढे सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्म्याचा मोक्ष. तुम्हाला यज्ञ का करावं लागतात, कर्मकांड का करावं लागतात, आत्म्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे, म्हणजे तुमचा आत्मा पहिले मुक्त झाला पाहिजे. आत्म्याच्या मुक्त म्हणजे तुमची मोक्षाची अवस्था तुम्हाला गाठता आली पाहिजे. सत और चित का मिलन होता है तो सच्चिदानंद की अवस्था मिलती है. सच्चिदानंद की अवस्था यानी निब्बाण अवस्था. उनकी कौन सी अवस्था है, निब्बाण जैसी अवस्था, मोक्ष की अवस्था. सत यानी चित, सत यानी ब्रह्म परवेनिंग कॉस्मॉस में, चित यानी अंदर में रहने वाला आत्मा तत्व. आत्मा तत्व का मेरे जीवन का मकसद क्या है, ये आत्मा तत्व का मिलन सत से करना है,
ब्रह्म तत्व से करना है। सबको क्या कहते हैं? ब्रह्म तत्व से करना है. म्हणतो म्हटलं ब्रह्म साहित्यावरती विश्वास ठेवणे अधर्म आहे. बौद्ध धर्मात ब्रह्म साहित्य नाही. ब्रह्माशी तुम्हाला एकरूप व्हायची गरज नाही. आचरणाची गरज आहे. पंचशील पाळा, अष्टांगिक मार्ग पाळा, या फालतू भानगडीत पडू नका. ब्राह्मणांना बहुजन समाजाने या फालतू भानगडीमध्ये ठेवलेलं आहे. तुझ्या जीवनाचं ध्येय काय? आत्म्याचं मिलन परमात्म्याशी करायचं आहे, म्हणजे ब्रह्म्याशी करायचं आहे. सत्य चित्त मिलन होतं तेव्हा सच्चिदानंदाची अनुभूती मिळते. त्याला म्हणतात ब्रह्म अवस्था आणि ती आहे मोक्षाची अवस्था. ही आहे मोक्षाची अवस्था. थोडक्यात आत्म्याचा मोक्ष तुम्हाला घडवून आणणार. थोडक्यात आत्म्याचा मोक्ष तुम्ही घडवून आणणार. लौकिकवाले खाओ पिओ जो मोज करो, ईट ड्रिंक अँड बी मेरी. लौकिकवादी संकल्पना. लौकिकवादी संकल्पना कशावर विश्वास ठेवते? निबंधाची किंवा मोक्षाची संकल्पना लौकिक. खाओ पिओ, जन्म एक ही बार मिला है, व्यर्थ क्यों गवाते हो? खाओ पिओ मोक्ष करो. चार काय म्हणतो? कर्ज काढा पण तू खा. कर्ज काढून घी खाओ, कर्जा निकालो लेकिन घी खाओ. टोकाचा मटेरियलिझम. टोकाचा मटेरियलिझम कोणी मांडला? चारवाकांनी. कारण जन्म एकदाच मिळतो. खाऊन पिऊन मस्त मौज करा. चारवाकपंथी हा अत्यंत टोकाचा मटेरियलिझम त्यांनी मांडलेला आहे. याला म्हणतात निब्बाणाचा लौकिकवादी दृष्टिकोन. बुद्ध अशा याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. भगवान बुद्ध म्हणतात इच्छांची पूर्ती केल्याने आणखी त्यातून नवीन इच्छांची निर्मिती होते आणि तुमचं आयुष्य पूर्ण कशात जाते? या इच्छांची पूर्ती करण्यामध्ये. एक दिवस संपून जाते आणि तुम्ही अतृप्त म्हणूनच राहूनच मरता. कोणताही माणूस तृप्त होऊन मरत नाही. त्याच्या काही ना काही इच्छा असतात. नातू नाही होत नाही दिवस. पुढेची इच्छा असते की नातवाले मध्ये पाहायचं आहे, त्याचं तोंड पाहिल्याशिवाय मी जीव सोडणार नाही. माझ्या पुढाचं लग्न नाही होणार. नातींचं लग्न झाल्याशिवाय आजी म्हणते मी जीव सोडणार नाही. एक दिवस आजी लंबी होते, नातींचं लग्न पाहायची इच्छा अचूक राहते. म्हणून इच्छाच्या पूर्तीमधूनच नवीन इच्छांची निर्मिती होते आणि त्या इच्छा पूर्तीमध्ये आपलं जीवन घालवणारे लोक हे लौकिकवादी असतात. भौतिकवादी जीवन जगणारे लोक असतात. हा रानटीपणाचा विषय आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? हा रानटीपणाचा विषय आहे. लष्टमध्ये रात्रंदिवस काम वासनेमध्ये पडत राहणं म्हणजे डुकराचं जिनं आहे आणि डुकराचं जिनं जगता जगताच आपण अतृप्त अवस्थेमध्ये एक दिवस हे जग सोडून जातो. हा लौकिकवादी भौतिकवादी दृष्टिकोन कसा आहे? रानटीपणाचा विषय आहे. रानटीपणाचं ते लक्षण आहे. आणि म्हणून बुद्धांनी लौकिकवादी दृष्टिकोन निब्बाणाचा फेटाळला आहे. निब्बाण त्याच्यासाठी नाही आहे. निब्बाण हे लौकिकवादी खाओ पिओ जीवसाठी नाही आहे. अष्टांगिक मार्गाचं एक टोकच आहे. लाईफ गिवन टू द प्लेजरस थिंग. लाईफ गिवन टू द प्लेजरस थिंग. सगळ्या काम भोगाच्या आणि सुख चैनीच्या याला अर्पण केलेलं जीवन जीवनामध्ये दुःख निर्माण करतं. ते टोक सोडून द्या. ते टोक सोडा. एक्स्ट्रीम आहे. दिस इज एक्स्ट्रीम थिंग. दुसरं एक्स्ट्रीम टोक. शरीराला एवढं गाजा उपास तापास कडे करा, तपस्या एवढी कठोर करा की तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मग बुद्धांनी 6 वर्ष तप करून आलं, मोक्ष भेटते का? काय माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटते म्हणून स्वतः बुद्धांनी हा तपस्येचा मार्ग अवलंबून पाहिला. भेटलं का काही? नथिंग इज व्हॉट. मागे फिरून पाहिलं माझे 6 वर्ष वाया गेले, काहीच नाही भेटलं. मी एक गोष्ट शिकलो की शरीराचे शरीर धर्म पूर्ण केल्याशिवाय मानसिक शांती लाभू शकत नाही. कोण शिकवलं? सुजाताच्या खीरनं शिकवलं. सुजाताची खीर घेतल्याबरोबर त्याला ताजतवानं वाटलं आणि बुद्ध शिकला सुजाताच्या खीर पासून. अरे शरीराच्या भौतिक गरजा पूर्ण करणं आवश्यक आहे. शरीराच्या भौतिक गरजा पूर्ण करत नाही तोपर्यंत लॅम्प ऑफ विस्डम पेटू शकत नाही. प्रज्ञेचा दिवा तुमच्या मनात पेटू शकत नाही. म्हणून शारीरिक गरजांची पूर्ती करणं सुद्धा आवश्यक आहे. तिथून बुद्धांनी जेवण घेणं सुरू केलं आणि नवीन पद्धतीनं 4 आठवडे ध्यान केलं आणि मग त्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं. ते प्रश्नाचं उत्तर आहे जगातलं दुःख नष्ट केलं जातं आर्य अष्टांगिक मार्गानं 10 परमिताचं पालन केल्यानं आणि पंचशीलेचं पालन केल्यानं. म्हणजेच निब्बाण.
जगल्यानं. जगातलं दुःख संपुष्टात कधी निब्बाण जगण्यानं म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करण्यानं या जगातलं दुःख संपुष्टात येईल. आणि म्हणून पॅशन्सला उपमा दिलेली आहे. पॅशन्स आर जस्ट लाईक ए बर्निंग फायर. आपण पॅशनचे गुलाम आहोत. वासनांचे काय आहोत? आपण गुलाम आहोत. आणि वासनांचे गुलाम असल्यामुळे आपण लौकिक पद्धतीचं जीवन जगतो. दुसरा योगिक पद्धतीचा निबंधाची संकल्पना आहे, ती चुकीची आहे. योगा म्हणजे काय? तात्पुरती अवस्था आहे. जोपर्यंत तुम्ही योग प्रक्रियेला तोपर्यंत तुम्हाला बरं वाटतं, त्याच्यातून बाहेर निघाले की तुम्हाला पुन्हा जसे आता एवढे योगा लावतात लोक भारतातले रात दिवस. पंतप्रधानही योगा लावून राहिलेले आहे. पण योगाच्या अवस्थेतून बाहेर आल्यावर आचरण कसं आहे? म्हणजे ती टेम्पररी अवस्था आहे. So long you are in the yoga process, तोपर्यंत तुम्हाला वाटतं मोक्ष मिळाल्यासारखं, पण त्या प्रक्रियेतून बाहेर आले म्हणून तर माणसं बदलत नाही. या देशातले माणसं जितक्या योगा जितका रामदेव बाबा जीव तोडून शिकवते, टीव्हीवर इकडे तिकडे सकाळपासून 5 वाजता उठून लोक प्रार्थना करतात, तर या देशातला भ्रष्टाचार, खून, बलात्कार कमी होऊन राहिला का? तो वाढून राहिला. तो तर वाढून राहिला. याचाच अर्थ योगिक पद्धत निबंधाची चुकीची आहे. इट इज टेम्पररी स्टेट ऑफ द माइंड. इट इज टेम्पररी स्टेट ऑफ द माइंड. समाधी कशी आहे? समाधी काय आहे? टेम्पररी स्टेट ऑफ माइंड. ती मनाला कायमस्वरूपी बदलण्याचा वळण लावू शकत नाही. कायमस्वरूपी वळण लावायचं असेल तर सम्यक समाधी पाहिजे. नुसती समाधी नाही पाहिजे. समाधी कशी पाहिजे? सम्यक पाहिजे. राईट कॉन्सन्ट्रेशन इट इज कॉल्ड. बाबासाहेबांनी काय म्हटलं त्याला? राईट कॉन्सन्ट्रेशन. एखाद्या ध्येयपूर्तीसाठी तुम्हाला राईट कॉन्सन्ट्रेशन रात्रंदिवस करणं हे आवश्यक आहे. संविधान या देशाचं लिहायचं हे ध्येय आहे बाबासाहेबांचं. या देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी मला संविधान लिहायचं आहे. मग बाबासाहेबांनी कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया थांबवली का? रात के 2 बजे तक जागने वाला एक इंसान मैंने देखा राजेंद्र प्रसाद कह रहे हैं संविधान सभागृह में, वो है बाबा साहेब. दिस इज राइट कॉन्सन्ट्रेशन. व्हाट यू कॉल दिस? राइट कॉन्सन्ट्रेशन. योग्य एकाग्रता, एका योग्य संकल्पाना प्रेरित होऊन योग्य ध्येय गाठण्यासाठी केलेली एकाग्रता, त्या एकाग्रतेला म्हणतात सम्यक समाधी. आणि त्या सम्यक समाधीमधून माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीला कायमस्वरूपी बदल होतो. टेम्पररी नाही. समाधी टेम्पररी तुम्हाला बदल घडवून आणतो. सम्यक समाधी तुमच्या मनातल्या वृत्ती प्रवृत्तीमध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणतो. बाबासाहेबांच्या मनामध्ये कुशलाशिवाय दुसरं काही नव्हतं. कायमस्वरूपी माइंड त्यांचं बदललेलं होतं. बुद्धाचं माइंड सुद्धा सम्यक समाधीमध्ये राहत असते. म्हणजे काय? अकुशलाचा त्याला स्पर्श नाही. थोडाही नाही. थोड्याही अकुशलाचा ज्या मनाला स्पर्श होत नाही, जे मन सतत जागता, बोलता, चालता, प्रत्येक सेकंदाला कुशल आणि कुशलाचा विचार करते, त्या माइंडला म्हणतात सम्यक समाधीमध्ये वास करणार माइंड. अशी माणसं मला तयार करायची आहे. देश चालवायला मला कसे माणसं तयार करायचे आहेत? असे सम्यक समाधी चिंतन करा. मानवी कल्याणासाठी जे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती रात्रंदिवस एकाग्रता करतील. बुद्धानं काय केलं? कंटेम्पलेशनचा अर्थ काय? आपण समाधी घेतला. टू कंटेम्पलेट. डोळे बंद करा. टू कंटेम्पलेट. डोळे बंद करा नाही. चिंतन मननाची प्रक्रिया तेच करा. दॅट इज कॉल्ड राईट कॉन्सन्ट्रेशन. दॅट इज कॉल्ड राईट कॉन्सन्ट्रेशन. त्याला म्हणतात निपान जगणं. आणि म्हणून योगिक प्रक्रिया इट इज अ टेम्पररी स्टेट ऑफ माइंड. समाधी इज ऑल्सो ए टेम्पररी स्टेट ऑफ माइंड. इट कॅनॉट गिव्ह द परमनंट टर्न टू द माइंड. मनामध्ये कायम स्वरूपीचं परिवर्तन समाधी करू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना म्हटलेलं आहे सम्यक समाधीचं आर्य अष्टांगिक मार्गात इंटरप्रिटेशन करताना it is called as a negative state of mind. It is called as a negative state of mind. नकारात्मकता
माइंडची आहे जरी ती ध्यानाच्या अवस्थाकडे आपल्याला घेऊन जाते पण ती टेम्पररी असते. जोपर्यंत तुम्ही ध्यानाच्या अवस्थेत तोपर्यंत 5 अडथळ्याला अटकावा लागतो. सम्यक समाधीचा उद्देश काय? 5 अडथळे आहेत. लोभ आहे, द्वेष आहे, कव्हेटियसनेस इलविल त्याला म्हणतो, डाऊट संशय आहे, एज्युकेटिंग माइंड मनाची एकाग्रता लागत नाही. माइंड कसं आहे तुमचं? अनिश्चित आहे, अनसर्टन आहे, अनसर्टनटी हे दोष आहे. आळस, सुस्ती, तंद्रालूपण, आळस, सुस्ती, तंद्रालूपण ही अडथळे आहे. आर्य अष्टांगिक मार्गावरती चालणाऱ्यांच्या मार्गात एक आहे हर्डल्स. दीज आर द हर्डल्स अँड यू आर टू टेक ओव्हर दोज हर्डल्स, ओव्हरकम दोज हर्डल्स. उपाय काय? राईट कॉन्सन्ट्रेशन. उपाय काय आहे? राईट कॉन्सन्ट्रेशन. मानवी कल्याणाच्या कामामध्ये स्वतःला घडवून घ्या. आपण घडवून घेतो का? आपली सम्यक समाधी लागू शकत नाही. आपली एकाग्रता कशी आहे? जगण्यापुरती, खापुरती, जेव्हापुरती, झोपण्यापुरती. बाबासाहेबांची एकाग्रता कशी होती? मानवी कल्याणाच्या साठी त्यांनी झोकून देऊन एकाग्रता लावली. म्हणून तर म्हणे भजनाला दिलेले पापड खातो मी 2 वाजता भूक लागली म्हणजे 2 गिलास पाणी पितो आणि माझी भूक शमवतो आणि पुन्हा अभ्यासाला लागतो. हे काय आहे? राईट कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज दिस कॉल्ड? राईट कॉन्सन्ट्रेशन. ही सम्यक समाधी आहे. निब्बाण अवस्था त्याला म्हणतात. तेव्हाच तुम्ही निब्बाणात जाऊ शकता. निब्बाण प्राप्त केलं म्हणजे काय? त्या माणसाचं जगणं कशासाठी राहील? त्याचं ध्येय काय राहील? पूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी मला झोकून द्यायचा आहे, त्याग समर्पण करायचा आहे. तो करतो, प्रत्यक्ष जगतो. नुसता बोलत नाही, नुसता बोलत नाही, तो प्रत्यक्ष जगतो. निब्बाण जगणारी एकच व्यक्ती दिसते मला बुद्धानंतर, ती म्हणजे बाबासाहेब. आर्य अष्टांगिक मार्ग कसा जगला जातो त्याचं प्रारूप, त्याचं मॉडेल जर कोणी दिलं असेल तर ते दिलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मला नाही दिसत कोणी, मला नाही दिसत कोणी. संकल्प कसा आहे? सम्यक संकल्प आहे बाबासाहेब आर्य अष्टांगिक मार्ग. माझ्या लोकांचं माझ्या हातून जर कल्याण झालं नाही, मी करू शकलो नाही, तर बंदुकीची गोडी डोक्यात घालून मी माझं जीवन संपुष्टात आणि कोणता संकल्प आहे? नुसता संकल्प नाही, कोणता आहे? दृढ संकल्प आहे. दृढ संकल्प आहे. दृढ आहे, विचलित नाही, डळमळीत नाही, मागे पुढे नाही, विचलितपणा नाही, दृढ संकल्प आहे. बौद्ध धर्माची दीक्षा देईलच. विल पॉवर आहे. दृढ संकल्पामुळे विल पॉवर आहे. विल पॉवर कशी आहे? स्ट्रॉंग आहे. या देशाचं संविधान निवडून पूर्ण केलेलंच. दृढ संकल्प आहे, सम्यक संकल्प आहे. म्हणून दीक्षेचा कार्यक्रम त्यांच्या हातून घडला, कोणाच्या हातून नाही घडत. हे साधं नाही काम, हे साधं काम नाही. आणि म्हणून निब्बाण ऍब्सोल्यूट नाही. मुद्दा काय होता? ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन गतिमान आहे. सूर्यामध्ये हायड्रोजनची जळण्याची प्रक्रिया प्रत्येक सेकंदाला घडून येतो आहे. तिथेही बदल आहे. छोट्यातला छोटा अणू, त्याच्यामध्ये जे थॉम्सननं फोडला अणूला, तर टाकून दिलं की आत काय न्यूक्लियस आहे, त्याच्यात प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, दोन इलेक्ट्रॉन फिरला आहे. ऍटमच्या आतलं विश्व डायनामिक आहे. छोट्या तेवढ्या परमाणू 10चा घात होणे 12 सेंटीमीटरचा ऍटम आहे, पण त्याच्यामधलं विश्व कसं आहे? अनित्य आहे. गतिमान आहे किंवा अनित्य आहे? गतिमान आहे किंवा डायनामिक आहे किंवा अनित्य आहे? नित्य नाही, ऍब्सोल्यूट नाही. नथिंग इज ऍब्सोल्यूट इन बुद्धिज्म. दिस इज द लॉ ऑफ इम्परमनन्स ऑफ बुद्धिज्म. A very scientific principle Buddha has elaborated 2500 years back. Buddha has given this scientific principle to this universe. देण आहे बुद्धाची जगाला. म्हणून जगाचा धर्म फक्त कोणता होईल? बाबासाहेबांनी हो अपेक्षा केलेली आहे. ते खरं करणं आपल्या हाती आहे. आपण काम करू तर होईल, आपण कामच नाही करणार तर काय होईल? नागपुरातलाही मुद्दा दम नाही होणार, जगाचा तो सोडा. आज नागपुरातल्याही लोकांना आपण कन्वर्ट नाही करू शकतो राहिलो आहे.
काल मला आमंत्रण होतं. मी बोलवलं याच्यावर. म्हणून तो भंतेजीमध्ये इंदोरा काही जास्त दारू पिणार. तुमच्या इथे खूप चांगले लोक आहे म्हणे. मागच्या शिवाकेचा भंतेजी द्वारा आपण तो भंतेजीना उद्गार काढले कि वो बिहार में सब उधर रानी दुर्गावती चौक में पीने वालों की संख्या ज्यादा है तो कहा इसीलिए काम करना पडेगा. तुम्हाला झोपून द्यावं लागेल. सम्यक संकल्प घेऊन काम करावं लागेल. सारा भारत बौद्धमय नाही करू शकलो तर मी सुद्धा माझ्या डोक्यात गोडी घालून जीव देईन. आहे का तुमची काय? हे संकल्प काय काय आर्य अष्टांगिक मार्ग का? म्हणून मी म्हणतो की आर्य अष्टांगिक मार्ग कोणी जपून दाखवला? बाबासाहेब आंबेडकरांनी. दृष्टी, सम्यक दृष्टी. माझ्या देशाच्या लोकांचं माझ्या लोकांचं कशामध्ये कल्याण होईल याची स्पष्टता असणं म्हणजे सम्यक दृष्टी असणं. बाबासाहेब आंबेडकरांची सम्यक दृष्टी होती. सम्यक दृष्टी होती. त्यांना दिसत होतं पुढच्या 50 वर्षात काय होणार आहे, आमच्या लोकांना काय करावं लागेल. दिसतं महापुरुषांना बर्ड्स आय व्ह्यू असतो. पुढच्या 100 वर्षाचं त्यांना दिसत असतं काय घडणार आहे पुढे. त्याप्रमाणे ते आपल्या योजना राबवित असतात. त्याप्रमाणे बाबासाहेबांनी योजना राबवल्या. सगळं तुम्हाला रेडीमेड वाढलेलं आहे ताटात, पण आपल्याला खाता नाही मिळालं. एकामेकाला लाथा मारून राहिलो आपण. सामने उभं करून भात खाऊन राहिलो आहे. भात बाबासाहेबांनी तुमच्या ताटात वाढून दिलेला आहे. पद्धतशीर खा आणि दुसऱ्याला जगू द्या. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. दिलेला आहे बाबासाहेबांनी. सम्यक दृष्टी होती. काय होती? सम्यक दृष्टी होती. संकल्प कसा होता? सम्यक होता. वाचा कशी होती? बाबासाहेब एक तरी शब्द वापर करते का? एक शब्द नाही. जिंदगीत त्यांचा एक शब्द खोटा नाही ठरला का? आहे का वायफळ? बुद्ध ने कभी एक शब्द भी वायफल बोला है क्या? बाबा साहब ने भी एक भी शब्द ऐसा बेमतलब का नहीं कहा है. दैट इज कॉल्ड सम्यक आचरण. सम्यक वाचा. दैट इज कॉल्ड सम्यक वाचा. मित्रांनो, आणि म्हणून तुम्हाला निभवनाचा अर्थ निभवल्याने पूज्याला चूक आहे. बऱ्याचशा लोकांनी पूज्याला असा अर्थ घेतलाय. दिया का पूज्याला, दिया का पूज्याला आणि निभवण विझवणे, मालवणे, एक्सटिंक्शन. दिस इज नॉट द मिनिंग ऑफ द निभवण. निभवनाचा चुकीचा अर्थ लावून लोकांनी समाजामध्ये कन्फ्युजन केलेला आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी केलेला आहे. वासनांचा पूर्ण उच्छेद हा चूक आहे. हे एक टोक झालं एक्सट्रीम. पूर्ण उच्छेद ऍब्सोल्यूट नाही तर मी सांगितलं तुला. ऍब्सोल्यूट आहे का बुद्ध धर्मात? काही पूर्ण पूर्ण नाही. पूर्ण शब्दच नाही बुद्ध धर्मात. ऍब्सोल्यूट म्हणजे पूर्ण. एक्सट्रीम बौद्ध धर्मात एक्सट्रीम काहीच नाही. बौद्ध धर्मात एक्सट्रीम काहीच नाही. वासनाही सतत बदलणारे असतात. वासनाही सतत बदलणारे असतात. परिवर्तनीय असतात. वासना ऍब्सोल्यूट नाही. आणि म्हणून वासनाचा पूर्णपणे निषेध केला जाऊ शकत नाही. दिस इज द वन एंड annihilation of passions. One end extreme end. Parinirvan is another extreme end. बाबासाहेबांची इंटरप्रिटेशन. annihilation of vasanas, passions is one end. वासनांचा पूर्ण उच्छेद करणे. सगळेच लिखाण करणारे पाहतो. नारदापासून सगळे वाचलेले. राधिके शांताकडे वाचलेले त्यांचं. धम्मविशना बोधिसत्व आंबेडकर. विपश्यनाचा उद्देश काय? विपश्यना का करावी? पूर्ण विकारांचा समूळ नाश. पूर्ण विकारांचा समूळ नाश म्हणजे एनिहिलेशन ऑफ पॅशन्स. हा एक एक्स्ट्रीम भाग झाला. दुसरा एक्स्ट्रीम भाग मृत्यू, परिनिब्बाण. त्याला काय म्हणतात? परिनिब्बाण. आता तागडीने आपल्या हातचं लावलं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांनी निब्बाण अवस्था प्राप्त केलेली आहे त्याचा मृत्यू झाला म्हणजे ते परिनिब्बाण. बाबासाहेबांना असं कुठेही म्हटलेलं नाही. निब्बाण अवस्था प्राप्त झालेली आहे आणि मग त्याचा जर मृत्यू झाला त्याला काय म्हणतात? परिनिब्बाण. परिनिब्बाण तसं नाही. परिनिब्बाण सगळ्यासाठीच लागू आहे.
भारतासाठी लागू आहे, बुद्धासाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठी आहे. टोटल कॉन्शियसनेस शरीराला सोडून जाणे, व्हायटॅलिटी शरीराला पूर्ण सोडून जाणे, हालचाल शरीराची पूर्णपणे बंद पडणे, म्हणजे थोडक्यात मृत्यू. थोडक्यात मृत्यू. मृत्यू म्हणजे परिनिब्बाण. उजवीकडचा एक्स्ट्रीम टोक, डावीकडचा एक्स्ट्रीम टोक ॲनिलेशन ऑफ पॅशन्स, निब्बाण मध्यावर आहे. बाबासाहेब काय म्हणतात? निब्बाण अवस्था कुठे आहे? मध्यावर आहे. इट इज नायदर टोटल ॲनिलेशन ऑफ पॅशन्स नॉर ए परिनिब्बाण, नॉर ए परिनिब्बाण. तो मृत्यू नाही, जिवंत अवस्था आहे. निब्बाण कोणत्या अवस्थेत प्राप्त करायचं आहे? जिवंत अवस्थेत. जिवंत अवस्थेत. ते त्याचं ध्येय आहे. जिवंत अवस्थेत जगण्याचं आहे. निब्बाणाची अवस्था गाठणं जिवंतपणी, आणि ह्या जन्मात याचा आत्म्याचा मेल्यानंतर मोक्ष होतो. हिंदू धर्मात आत्मा मेल्यानंतर, सोडून गेल्यानंतर त्याचा काय घडून येतो? मोक्ष. मरणानंतर मोक्ष हिंदू धर्मात आहे. आत्म्याची मुक्ती. आपल्या इथे बुद्ध धर्मात जिवंतपणी, आणि या जीवनात जिवंतपणी आहे, पण या जीवनात मृत्यूनंतरच्या जीवनात तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग जगायचा नाही. आर्य अष्टांगिक मार्ग जगायचा आहे तुम्हाला इथे. In the present life itself, you have to acquire the state of the Nibbana. That's why live in Nibbana is Dhamma. निब्बाण जगणे म्हणजे धम्म होय. निब्बाण जगणे म्हणजे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे. दिस इज द मीनिंग. हे एक्स्ट्रीम टोक काढलं, दुसरं परिनिब्बाणाचं टोक काढलं. निब्बाण कोणती आहे? दोघांच्या मध्य अवस्था आहे. पॅशन्स बर्निंग फायर आहे, त्या जळतच राहतील हो. अनंत झाला तरी त्याच्या मनामध्ये पॅशन जळत असतातच. बुद्धांनी यशोधरेचा सांसारिक उपभोग वयाच्या 29 पर्यंत घेतला की नाही? मग त्या कामभोगाच्या संस्काराचा प्रोग्राम बुद्धाच्या मेंदूमध्ये होता की नाही? This is the burning state of fire. Passions are just like a burning fires. Passions are lust, कामिका, द्वेष, क्रोध, मोह हे इंधन आहे. ही अग्नी कशामुळे जळते आहे? लोभाच्या इंधनामुळे. ही अग्नी कशामुळे जळते आहे? मोहाच्या इंधनामुळे. ही अग्नी कशामुळे जळत आहे? द्वेषाच्या अग्नीमुळे. हे फ्युएल आहे. हे काय आहे? फ्युएल आहे. आणि हे कुठून येतं? त्याच्या अगोदर 5 इंद्रियातून. 5 इंद्रियाचा त्याच्या विषयाशी संपर्क झाला का त्या अशा फिलिंग्स तयार करतात. मन त्याचा ॲनालिसिस करते आणि ते सगळे प्रोग्राम मनामध्ये स्टोअर होतात आणि तुम्ही इंधन टाकत जाता, ते जळत राहतं. अग्नी रूप पाहिलं, बाई खूप सुंदर आहे, ती मला भेटलीच पाहिजे, प्राप्त झालीच पाहिजे. किती पैसा लागो करोडो, पण या बाईला मी मिळवल्याशिवाय राहणार नाही. वा वा, बाई किती सुंदर आहे, उसके आंखें कितने अच्छे, बाल कितने अच्छे. पाहिल्याबरोबरच त्याचा भोग घेणं सुरू झाला, म्हणजे इंधन टाकणं सुरू झालं. चक्षुचा रूपाशी टकराव झाल्याबरोबर इंधन टाकणं सुरू केलं. आणि बाईचा मन प्राप्त करणे मोह. त्याला काय म्हणतात? मोह. मोह आला की माणूस काय झाला? मूड झाला, पागल झाला. माणूस पागल कधी होतो? ती बाई मला प्राप्त झाली पाहिजे त्यासाठी तो काय झाला? मोहित झाला. मोहित झाला म्हणजे काय झाला? पागल झाला. आणि ती बाई भेटली, त्याच्याबरोबर त्यानं गैरकाम केलं, म्हणजे त्यानं चुकीचं कृत्य केलं, म्हणजे इंधन त्यानं टाकलं. इंधन त्यानं टाकलं म्हणजे कामकार जागवला. पाहिल्याबरोबर कामकार जागवला. कामकार जागवला ते पुन्हा मोह झाला. बाई प्राप्त केली, त्याच्यात पुन्हा इंधन टाकलं, ते पुन्हा जळलं. काम विकार भडकला. तो माणूस दुःखामध्ये पडला. म्हणून हे इंधन सतत पुरवणं चालू असतं. आणि ते बर्निंग ऑफ फायर सुद्धा तुमच्या मनात, प्रत्येकाच्या इथे बसलेल्या अनंताच्या मनात सुद्धा हे फायर ऑफ पॅशन्स बर्निंग हे नेहमी चालू राहते. फक्त त्याच्यात आपला फरक आहे.
तो जास्तीचं इंधन पूर्वत नाही. बुद्ध यशोधरला भेटायला गेला, त्याला माहित आहे 6 वर्षाला भेटून आलो, बऱ्याच दिवसाची भेट नाही झाली ती मला इंधन मारेल. होऊ शकते तू सारी पुस्तकाला सोबत घेतलं चांगले वाटतो विटनेस. मी घसरलो की काय, मी काम वाचनेमध्ये घसरलो की काय, विकार तर आहेच माझ्या याच्यात का. तिच्याबरोबर 29च्या वयापर्यंत मी भोग घेतलेला आहे. त्या काम भोगाचा संस्कार माझ्या स्मृती आहे. ती जर पुन्हा मी जिवंत केली, जागृत केली तर मी घसरू शकतो. बुद्ध पुरुषनी स्मृती जागृत करत नाही म्हणजेच बुद्ध पुरुष काम वाचण्याचं इंधन टाकत नाही. म्हणून या फॅशनच्या जळणाऱ्या अग्नीला जास्त इंधन न पुरवण्याचं ट्रेनिंग मी माझ्या भिक्षूंना देतो. मी माझ्या भिक्षूंना कोणतं ट्रेनिंग देतो? तुम्ही रूप पाहणारच. भिक्षा मागायला गेले घरची गृहिणी आहे, रूप पाहणारच. काम वाका विकार तुझे जागवू शकतात, पण तुला काय करायचं आहे? इंधन टाकायचं नाही. त्याच्यावरती संयमानं कंट्रोल प्राप्त करायचं आहे. त्याच्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे. त्याला वाढीला लावायचं नाही. त्याच्यावरती जास्त चिंतन मनात करायचं नाही. आपण त्याच्यावरती चिंतन मनन करतो म्हणजे अग्नी भडकत जाते. मग अग्नीमध्ये आपलं स्वाहा होऊन जातो. अर्हत भिक्षू बुद्ध पुरुष त्यांनी नियंत्रण साधल्यामुळे जरी पॅशन्स या बर्निंग फायर सारख्या सतत जळत असल्या तरी त्याच्यामध्ये ते जळून खाक होत नाही, कारण त्यानं इंधन न टाकण्याचं ट्रेनिंग हासिल केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड दीव निब्बाण. ज्यानं हे केलं तो निब्बाणाच्या गावाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. भूज ज्याला नाही, भूज ज्याला म्हणजे ॲब्सोल्यूट खतम, परिनिब्बाण. भूज ज्याला का बोलताय? दियाभूज जाता माणसाचा परिनिर्वाण झाला म्हणजे कॉन्शियसनेस चेतना सगळं सोडून गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये बर्निंग फायर फॅशनचा राहिलेला नाही. गेल्या माणसाला काही काम असणार त्यामध्ये कधी झालं का नाही होत? बाहेरचे तत्व आहे इंटरॅक्शन, त्याची पंचेंद्रियाची इंटरॅक्शन संपलेली आहे. पंचेंद्रियाचा आता विषयाशी टकराव होत नाही. आपण जिवंत आहोत, जळत आहोत. चक्षु इंद्रिय जळत आहे, चक्षु विज्ञान जळत आहे, येणाऱ्या वेदना जळत आहे. वेदनेपासून निर्माण होणारी चांगली वाईट संस्कार भावना संवेदना ती सुद्धा जळत आहे. माइंड अनालिसिस करते ते सुद्धा जळत आहे. एव्हरीथिंग इज बर्निंग. हे अग्निस्कंदपम शुद्ध संयुक्त निकायामधलं अग्निस्कंदोपम शुद्ध बाबासाहेबांनी कोट करून त्याचं दाखवून दिलेलं आहे की पॅशन्स आर ऑलवेज ऑन फायर, दे आर ऑलवेज बर्निंग. ओनली आय प्रोव्हाइड द ट्रेनिंग दॅट नॉट टू ऍड मोर फ्युअल इन दॅट. ऑलरेडी बर्निंग अग्नी आहे, त्याच्यात जास्तीचं इंधन टाकून. दिस इज कॉल्ड निब्बाण. दिस इज कॉल्ड निब्बाण जगणे. दिस इज कॉल्ड आर्य अष्टांगिक मार्ग जगणे. या पद्धतीचं इंटरप्रिटेशन बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामधून अद्भुत आहे. इट अपील्स टू द हार्ट ऑफ माइंड दॅट इंटरप्रिटेशन. आणि हे तुम्हाला समाजात घेऊन गेलं पाहिजे, नाहीतर समाजात सगळे उलट्या दिशेनं लोक चाललेले आहेत आणि उलट्या दिशेनं निब्बाणाचा अर्थ लावत आहे. म्हणून निब्बाणी मध्यम अवस्था आहे, मध्यम मार्ग आहे, मध्यम मार्ग आहे. तो संपूर्ण वासनांचा उच्छेदही नाही आणि परिनिब्बाणही नाही, मधली अवस्था आहे. कोणती अवस्था आहे? मध्य अवस्था आहे. या अवस्थेपासून त्या अवस्था काय चाललेलं आहे जीवन. पण निब्बाणाची अवस्था कशी आहे? मधली आहे. न्यूट्रल नाही म्हणतायत, ऍक्टिव्ह आहे, डायनामिक आहे, बदलणारी आहे. न्यूट्रल म्हटलं की पुन्हा ऍब्सोल्युटली न्यूट्रल नाही, ती काय आहे? सतत प्रवाहित होणारी अवस्था जगून राहिलेली आहे. तुम्ही काय प्रवाहित असणारी अवस्था आहे. चेंजिंग आहे, लेवल चेंजिंग आहे. बुद्ध बिघडला का? यशोधराला आलिंगन दिल्यानंतर बुद्ध तिचे असून त्याच्या पायात पडले, पण बुद्ध घसरला का? बुद्ध कामवासनेत गेला का? त्याला बळी पडला का? त्याच्या मनात कामवासना जागली का? प्रोग्राम तर होताच, भोग घेतला 29व्या वयापर्यंत. कामभोगाचा उपभोग बुद्धाने घेतलेला आहे, प्रोग्राम आहे. पण त्याला तो घसरला का बुद्ध? नाही, कारण त्याने जास्तीचं इंधन नाही. ही प्रवाहित आहे. ही अवस्था कशी आहे? प्रवाहित आहे.
विपश्यनानं टोटल विकार नष्ट होतात. ह्या भ्रमात लोकांना टाकून लोकांना श्वास अंदर चालला बाहेर चालला, थंडा लागते ना गरम लागते, 10 शिबिर करा, मग 3 महिने सतीपट्टण करा. लोकांना त्यांना गुंतवून ठेवलेलं आहे आणि खऱ्या कामापासून धम्मप्रचाराच्या कामापासून लोकांना भटकवण्याचं काम पद्धतशीरपणे RSSच्या मंडळीनं गोयंका मार्फत या देशामध्ये घडवून घेतलेलं आहे. बी अवेअर फ्रॉम मेडिटेशन, बी अवेअर फ्रॉम विपश्यना, बी अवेअर फ्रॉम ध्यान, बी अवेअर फ्रॉम अभिधम्मा. बाबासाहेब ऑलरेडी हॅज गिवन द वॉर्निंग. Don't teach contemplation, dhyan, meditation and abhidhamma to the Indian Buddhists. It will prove fatal to our cause. आपल्या बुद्ध धर्माच्या कॉज साठी अत्यंत घातक बाब ही साबित होऊ शकणार आहे. याच्या ऐवजी मी बुद्धाच्या नैतिक आणि सामाजिक शिक्षेवरती माझ्या येणाऱ्या बायबल सारख्या धम्मग्रंथामधून मी जास्त भर देणार आहोत. What is emphasizing? बाबासाहेब said in volume number 17, part number 2. Just read. Memorandum given to the Buddhist Shasan Council. Clearly, Babasaheb Ambedkar warned you people and also warned to the Brahmanist people. Don't teach meditation, contemplation and abhidhamma to the Indian Buddhists. याच्यावरती एम्फेसाइज देऊ नका. बुद्धाच्या सामाजिक आणि नैतिक शिक्षेवरती जास्त भर द्या, म्हणजे लोक नीतिमान बनतील, समाज नीतिमान बनेल आणि सामाजिक दुःख नष्ट करणारा आर्य अष्टांगिक मार्ग समाज अवलंबी आणि हा देश हा जग सुंदर होईल. हे शांतीचं घर असेल आणि म्हणून निब्बाण या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. अरे बापरे, खूप वेळ झाला. थँक्यू व्हेरी मच. भान झालेलं